चला बॅटर पाठवायची आहेत नक्षत्र चौधरपाडा संघ आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला सामनावीरसाठी ज्यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स लाभलेले आहेत शीतपेय लाभलेले आहेत त्याचे पुरस्कर्ते मिस्टर भावेश हरड यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं आम्ही सरपंच चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. टाळ्यांच्या गजराने सलामीची जोडी आणि तुमचं आता मनोरंजन करण्यासाठी कॉम बॉक्स मध्ये आता पुन्हा जोडले जातील आणि भरपूर वेळ थोडस रिलॅक्स होते. आता मात्र कॉम बॉक्स मध्ये येत आहेत समीर ठाकरे. थँक्यू. हॅलो चेक. थँक्यू सो मच मिस्टर योगेश पाटील सर. आणखी एक मोठा सामना आता प्रेक्षकांना या ठिकाणी बघायला मिळेल. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. सायंकाळचं सत्र आता हळूहळू सुरू होत चाललेलं आहे. ऍडव्हान्स मध्ये खरं तर या सत्राच्या तुम्हाला शुभेच्छा आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही करतो मनपूर्वक स्वागत. मान्यवर कक्षामध्ये अतिथी आपण फार मोठ्या संख्येने या ठिकाणी बघत आलो, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी सर्वोत्तपरी सहाय्य करण्यात आलेलं आहे. सामना या ठिकाणी सुरू होतोय. आपण पाहतोय नक्षत्र 11 चौदरपाडाची सलामीची जोडी. पहिलाच बॉल, वॉट अ शॉट ऑन द राईट्स. क्लास आहे योगेश कोळीचा, हा क्लास आहे आणि तो क्लास झळकतोय. सरळ एक्सा कव्हरच्या बाहेर बॉल, षटकार. Great timing behind the stroke, with the angle, with the swing, inside out. Extra cover, shot of the day, shot of the day. योगेशच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाला. यावेळेला लेग समोर बॉल होता, फ्लिक करण्यात आलेला समोर शॉट मिड ऑनला, मिडल फक्त सिंगल. एवई संघ आणि संजय स्पोर्ट सावध संघ आपण रिपोर्टिंग करायचे, संपर्क साधायचा. आपण ड्रॉ देखील टाकणार आहोत. पुन्हा एकदा इनसाइड आउट, चीप केला हवेमध्ये बॉल, विथ द विंड. हवेचा ओक त्या विभागामध्ये आहे आणि खरं तर त्याच आपण पाहतोय श्रीकृष्ण भगवान यांची मूर्ती आपण सन्मान चिन्ह रूपी आपल्या मान्यवरांना देतोय आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत प्रजेश पाटील हिंदर मामा यांच्याकडून. ते सन्मान चिन्ह आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत आणि गणेशजी तरे यांच्या वतीने आम्हाला ते स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. लोवर फुल टॉस स्वीप केलेला आहे, फॉलिंग स्वीप. हा देखील चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. चौकार, व्हाट अ शॉट. लोवर फुल टॉस फॉलिंग स्वीप करत असताना चौकार या ठिकाणी पूर्ण केला. बॅटर विकी ऑन फायर. लगातार 2 चौकार आणि धावसंख्या बघता बघता 15 वर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेने हुक करण्यात आलेला हाफ ट्रॅकर बॉल होता. एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 16 या आकड्यावरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय. 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धावा. षटक क्रमांक पहिलं यावेळेला सुरू आहे. गोलंदाज जीतू गोलंदाजी करतोय. शॉप केलेला, शॉप करण्यात आला या ठिकाणी बॅट योगेशच्या वतीनं. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता. एक धाव वेगाने पळून पूर्ण झाली. पुन्हा एकदा आपण पाहतोय
षटक क्रमांक पहिलं या वेळेला समाप्त झालेला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल तुम्ही पाहताय धावफलकावरती 17 धावा विदाउट लॉस. ग्रेट स्टार्ट. जबरदस्त सुरुवात. यानंतर चालू सामन्याचा विजेता संघ खेळेल मकरंद स्पोर्ट मुठवळच्या विरोधात आणि ती आजच्या पूल मधील शेवटची लढत असेल, क्वार्टर फायनलची लढत असेल. साहिल गोलंदाजी करण्यासाठी सेकंड ओव्हर मध्ये. ग्रामपंचायत क्रीडांगण सोनाले येथे रंगत असलेला हा क्रिकेटचा बिग शो आणि हळूहळू मोठ्या संख्येने क्रीडा रसिक या मैदानावर जोडले जातात. हे क्रिकेट प्रति प्रेम आहे. बालगोपाल सोनाली पाड्याच्या या स्पर्धेला जेवढं प्रेम मिळालेलं आहे या समस्त भिवंडीकरांकडनं. आमने लोणाड परिसरातील अनेक दिग्गज मंडळी या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आपण बघितली आणि सर्वतोपरी ज्यांनी आम्हाला सहाय्य केलं ही स्पर्धा सफल करण्यासाठी त्या सर्व दात्यांचं मनापासून आभार. रिवर्स वेकेंड एरिया मधून बॉलला पाठवलाय. पॉइंट सीमा पार येतो हा चौकार. क्लासिकल फटकेबाजी करत असताना योगेश कोळी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅचला त्यानं मिस केला आहे, तो नव्हता, परंतु इथे त्याच्या येण्यानं संघाची पॉवर वाढलेली आहे, ताकद वाढलेली आहे आणि ती ताकद दाखवून देतात नक्षत्र सौदरपाडा. अनदर यूज इट. काय टायमिंग आहे. रिव्हर्सच्या माध्यमातून आणखी एक चौकार. What a magnificent inning. Incredible inning played for his side. Score most of with the 4. टीमची टोटल 25 धावा. सुरुवातीच्या 2 बॉलवर 2 चौकार बघायला मिळाले. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सन्मान्य जयराम भोईर मनसे शाखा अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम. सलग तिसऱ्यांदा आपण बघितलं त्या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या वेळेला प्रॉपर टायमिंग तिथे झालं नाही. एक धाव पळून पूर्ण करण्यात आली. साहिल गोलंदाजी करतोय फार एंड कडनं. साहिल समोर स्लॉग हिट. व्हॉट अ ग्रेट शॉट. जणू काय ग्लेन मॅक्सवेल सोनालेच्या मैदानावरती उतरलेला आहे. ज्या पद्धतीने हा फटका खेळला विकीच्या बॅटमधून षटकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. ग्रेट टायमिंग. स्वीट साऊंड ऑफ द बॅट अँड बॉल गोइंग ऑल द वे थ्रू फॅन्स. ग्लोरियस सिक्सर आपण बघितला बॅटर विकीच्या बॅटमधून. 32 धावा धावफलकावरती. फार मोठ्या टोटल कडे आता वाटचाल चौधरपाडा संघ करतोय. यावेळेला बॅकफुटला गेले, पंच करण्यात आला, परंतु स्ट्रेट टू दी कव्हर फिल्डर. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू आहे. झेल त्याने पकडलेला फलंदाज बाद. अवे फ्रॉम द बॉडी. फार शरीरापासून दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. फार जास्त बाहेरी चेंडू होता, परंतु सरळ कव्हरच्या हातामध्ये बॉल गेला आणि विकी चांगला खेळत होता. विकीचा खेळ इथे समाप्त झाला. धावसंख्या 32 असताना न्यू बॅटिंग विशाल इन ॲट नंबर 3. विशाल डाव्या हाताचा बॅटर आहे आणि आपण पाहतोय की डाव्या हाताच्या बॅटरसाठी सोसाट्याचे वारे सुटलेले आहेत. त्याच्यामुळे आता हा निर्णय घेतला असावा. विशालला वर पाठवलेला आहे. 15 धावा साहिलच्याही ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. 32 धावा. 3-3 षटकांचा सामना आहे आणि नक्षत्र 11 चौधरपाडाच्या बॅटर्सने खूप चांगला फायदा उचललेला आहे आतापर्यंत. विशाल समोर परफेक्टली स्विंगिंग यॉर्कर. क्लीन बोल्ड. दांडीगुल.
स्विंगिंग यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र ज्याला संबोधलं जातं, क्रिकेटचा कॅन्सर ज्याला म्हटलं जातं. आणि कॅन्सर असा रोग आहे की त्याच्यामधून फार कमीच माणसं वाचत असतात. आणि यॉर्कर असा चेंडू आहे की त्या चेंडूमध्ये आपण बघितलं तर मोस्ट ऑफ विकेट्स आपल्याला बघायला मिळत असतात. फार कमी फलंदाज वाचत असतात. आणि अखेर साहिलला शेवटच्या बॉलवर सफलता मिळाली. लगातार 2 धक्के त्याने दिले. 2 षटकांचा खेळ समाप्त. 32वा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये न्यू बॅटर नवीन फलंदाज अजय मैदानामध्ये एंटर होतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला जनमान इताडे संघानं. चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल 32 धावा धावफलकावर, 32 रन्स. अंतिम षटकामध्ये आता कमीत कमी धावांचं षटक टाकावं लागेल अथवा फार मोठं टार्गेट इथून सेट होणार आहे. योगेश वेल सेट आहे, चांगला क्लासिकल खेळतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, गिरकी घेत असताना स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु यावेळेला पूर्णपणे डॉट. सावध संघ या ठिकाणी दाखल झालेला. वेलकम कैलास पाटील अँड ऑल टीम. त्याचबरोबर एवई संघ देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे. आपले वेलकम. पहिला चेंडू डॉट. करण गोलंदाजी करण्यासाठी आला. करणच्या माध्यमातून डॉट बॉलनं सुरुवात. योगेश समोर उडवल्या बॉल. बॉटम हँडचा खूप चांगला वापर, परंतु मिड विकेटला साहिल तिथे उपस्थित आहे. झेल त्यानं पकडलेला आहे. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर विकेश. धावा धावफलकावरती 32-3 गडे आतापर्यंत गमावलेले आहेत. नवीन फलंदाज विकेश मैदानामध्ये एंटर होतोय. योगेशनं बाद होण्यापूर्वी आपण पाहतोय एक षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. क्लासिकल षटकार होता. त्यानंतर 2 रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार त्याने लगावले. परंतु साहिलला शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट मिळाल्या. तिथून पुन्हा एकदा मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करण्याचा प्रयत्न जनमान इताडे संघाने केलेला आहे. करणला देखील फार सुंदर सुरुवात मिळाली. डॉट बॉलनं सुरुवात आणि लगेचच आपण पाहतोय दुसऱ्या बॉलवर विकेट क्लेम करत असताना या मॅच मध्ये शिरकाव करण्याची संधी मिळाली आहे, ती आता तो सोडत नाहीये. करणचा पुढचा बॉल जबरदस्त चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा डॉट बॉल. निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा दबाव टाकण्याचा प्रयत्न. शांतता आता आपण पाहतोय डगआउट मध्ये. यावेळेचा हा चेंडू आपण बघितलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर होता. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला. एकाएक शांतता मैदानामध्ये पसरलेली आहे, कारण जनमान इताडे संघाच्या गोलंदाजांनी कमाल केलेली आहे. विशेष म्हणजे करणनं या मॅच मध्ये पूर्णपणे बॅक करून दिलेला आहे आपल्या संघाला. 33 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. करणचा पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेटची संधी आहे. जबरदस्त झेल पॉइंटला. फलंदाज फेल. 1 मोर विकेट डाऊन. थँक यू डीजे. न्यू मॅन इन मानव मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. धावा बघा किती थांबलेल्या आहेत. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 32 होत्या, परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय करणनं रन वरती ब्रेक लावलेला आहे. 33वा 4 गडी गमावलेले आहेत. वारे सोसाट्याचे सुटलेले आहेत आणि हळूहळू आपण पाहतोय प्रेक्षक देखील आता सोसाट्याने सुटलेले आहेत. क्रीडा रसिक, क्रिकेटचे चाहते मैदानावरती आता हजेरी लावत असताना क्रिकेटचा खेळ सर्वांनाच प्रेमात पाडणारा खेळ, हवासा वाटणारा खेळ. अनेक दिग्गज नेते मंडळी, कित्येक मोठमोठ्या हुद्द्यावर कार्यरत असणारे अधिकारी या क्रिकेटच्या खेळामध्ये आपले नशीब आजमावत असतात, कारण या खेळापासून कोणीच दूर राहिलेला नाहीये. अनेक मोठमोठे बिझनेसमॅन, प्रोफेशनली डॉक्टर, इंजिनियर्स, ॲडव्होकेट्स, टीचर्स, स्वतः पोलीस वर्ग सर्व या खेळाकडे वळत असतात.
आणि तोच जनसमुदाय उदंड प्रतिसाद या स्पर्धेला देत असताना शेवटचा बॉल देखील आला डॉट आणि काय गोलंदाजी केलेली आहे. गोलंदाजी करांची आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजू द्या जोरदार मित्रांनो. शेवटचं षटक, एक धाव, 2 विकेट्स आणि धावा झाल्या धावफलकावरती 33-34 धावांचं लक्ष सामना जिंकण्यासाठी सेट करण्यात आलेलं आहे. वळणार आहोत आपण लगेचच पुन्हा एकदा VIP डायजवर बरेचसे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये पूर्णपणे ड्रायव्हिंग सीटवर असणारा चौधरपाडा संघ एकाएक या मॅच मध्ये बॅकफुटला जाताना दिसला. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला मित्रांनो वेळ लागत नसे. अनिश्चिततेने भरलेला खेळ, काहीच निश्चित नसतं, कधी काय घडेल बिघडेल. हे सांगणं कठीण असतं. दरम्यान आपण काही सन्मान मान्यवरांची या ठिकाणी पार पाडत आहोत. उपस्थित पाहुण्यांमध्ये आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अध्यक्ष मनसे शाखा अध्यक्ष जयराम भोईर साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती या ठिकाणी आपण करत आहोत. मी सन्माननीय श्रीकांतजी तरे साहेब आपणास विनंती करेन की आपण आपल्या शुभासे जयरामजी भोईर यांचा शुभ सन्मान करावा. श्रीकांतजी तरे यांच्या सौभाग्यवती माया तरे मॅडम ज्या विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. आलेल्या तमाम आमच्या मान्यवरांचा मी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. जयरामजी भोईर यांचा शुभ सन्मान मंचावरती केला जातोय. आम्हाला या स्पर्धेमध्ये भरपूर मोठं सहाय्य, आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. युवा उद्योजक यंगेस्ट बिझनेसमॅन सोनू थले यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. श्री कृष्ण भगवानांची मूर्ती आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह रूपी या ठिकाणी सोनू थले यांना देत आहोत. जबरदस्त या ठिकाणी संकल्पना बघायला मिळाली. खूप चांगली ट्रॉफी चॉईस. श्री कृष्ण भगवान फर्स्ट प्राइज साठी कॅश प्राइज सोनू तले यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे आणि त्यांचा मेगा सन्मान श्रीकांतजी तरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद, थँक्यू सो मच. त्यानंतर संजयजी तळे साहेब माजी उपसरपंच ग्रामपंचायत सोनाळे त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती केला जाणार आहे आणि हा सन्मान देखील श्रीकांतजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते केला जात आहे. हे पाहू शकता तुम्ही ऑन स्क्रीन टेलिव्हिजन स्क्रीनवर हे दृश्य तुम्हाला दाखवलं जात आहे. आदरणीय संजय धळे साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती सुरू आहे. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. मॅचच्या दिशेनं सामना सुरू आहे. नक्षत्र 11 चौधरपाडाच्या विरुद्ध जय हनुमान इताडे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. ऐकूया पुन्हा एकदा योगेश पाटील यांचा दमदार आवाज. ठाकरे काय जबरदस्त मात्र पहिल्या इनिंग मध्ये पलटवार आपल्याला इतर संघाच्या वतीने पार पडला. खास करून करणचं कौतुक करेन कारण शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने एकच धाव खर्च केली, 2 गडी बाद केले. सन्माननीय सोनाले पाडेगावचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय बलिरामजी काथोड तरे आणि त्यांच्या सोबतीला सन्माननीय अभिमन्यू गणपतजी तरे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. तुमचा आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. या चौथी धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना या ठिकाणी टीम इताडी संघ पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार पाहिला आपण साहिलच्या बाटमधून. तदनंतर मात्र गोलंदाज अजय कोहलीनं कमबॅक केला, डॉट चेंडू हाताळलाय आणि हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार होणार आहे. त्यात काही शंका नाही. डीप वायडिश मिड विकेट लाईक फिल्डर तैनात आहे आणि पाहू शकाल वायडिश लॉंग ऑफ लाईक फिल्डर तैनात केलाय. ज्या अनुषंगानं इथे मात्र फलंदाजी सुरू आहे आणि आता मात्र पाहू शकाल वायडिश मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी डीप स्क्वेअर लेग कडे त्याला मात्र पाठवलं गेलं. एक वेगळी अनुषंगाने मात्र या ठिकाणी हा खेळ पाहायला बोलतो. या फटका हवेत केलाय. पाहू शकाल अगदी मिडवाच्या प्रयत्न चेंडू हवेत गेला आणि झेल पकडलाय. पहिला धक्का लागत असताना टीम इताडी संघाला साहिल तिस्करच्या रूपानं
सुरुवात चांगली केली होती साहिलने सफरन आपल्या डावाला सुरुवात केली होती, परंतु तदनंतर गोलंदाज अजय कोहलीनं मात्र जबरदस्त पलटवार केला आणि पहिली सफलता मात्र प्राप्त करून दिली आपल्या संघाला. पहिली विकेट्स मात्र नक्की त्याला खुराक मिळाली. जो संघ जिंकणार आहे तो संघ क्वार्टर फायनल मध्ये मुठवल संघाच्या विरोधात खेळेल, कारण आतापर्यंत दोन संघांनी टॉप 3 मध्ये प्रवेश केला. पहिला दिवस गाजवला यवई संघाने, दुसरा दिवस गाजवला इथे कालचा दिवस संजय स्पोर्ट सावध संघाने. आणि आज पाहूया या 3 संघांपैकी कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. न्यू बॅटर जितू भोईर आलाय, चेंडूला आपटी दिली, फटका मिस टायमिंग, सॉफ्ट डिस्मिसल होऊ शकतो. यस, यष्टीरक्षक निलेश जाधव चेंडूच्या खाली, त्याने पकडला जाईल आणि दुसरा धक्का लागतो इतर संघाला. 1-4 ओव्हरचा इशारा ते मात्र पंचांच्या वतीनं दिला जातोय. चेंडूला आपटी दिली होती, परंतु पाहिलं तर अगदी चेंडूला हायमट करण्याचा प्रयत्न जितूने केला, परंतु एज लागली त्या ठिकाणी. आणि पाहू शकाल फलंदाज झेलबाच्या स्वरूपात मात्र बाद झाला. यष्टीरक्षकाने मात्र कुठल्याही प्रमाणे चूक केली नाहीये. 4 वरती 2 अशी परिस्थिती आता मात्र आपल्याला इतर संघाची पाहायला मिळत आहे, कारण लक्ष आपण जर पाहिलं तर 34 धावांचा पाठलाग सुरू आहे. शफल झाला त्या ठिकाणी पाहू शकाल, अगदी या शरीराचा वेध घेणार चेंडू ऑन साईडला पाहिलं तर वेगाने वारे सुद्धा वाहतात आणि या फलंदाज आता मात्र पुरा स्ट्रोक केल्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतायत. पहिल्या षटकामध्ये पाहिलं असेल अनेकदा फलंदाजाने रिव्हर्स फरके सुद्धा केले, कारण कुठेतरी त्यांना वाऱ्याची लाभ घ्यायचा होता. आणि मी सातत्याने सांगत असतो की जिथे मारा तिथे मारा, परंतु या ठिकाणी दोन्ही जर फलंदाज पाहिले तर अगदी रायटे आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी दोघांना मात्र चांगला खेळ दाखवावा लागेल आपल्या संघासाठी. प्रयत्न सुरू आहे, अजय कोहलीच्या विरोधात मोठे फटके करण्याचा प्रयत्न करतायत. इथे मात्र पहा रिव्हर्सचा फटका, जणू काय आपल्या भात्यातून चेंडू मात्र तरी बाहेर काढलाय आणि चेंडू चालला अगदी कव्हर पॉइंटला, बिलकुल देखून 4 धावा. हवेच्या विरोधात फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि आज सायंकाळच्या सत्राचा जर आपण विचार केला, तिसरा सेशनचा जर विचार केला तर भरपूर आपल्याला ऑन साईडला फलंदाज खेळबाद होताना पाहायला मिळाले. त्याचं कारण अनेकांनी मात्र त्या ठिकाणी मोठे फटके केल्याचे प्रयत्न केले, परंतु फलंदाज तिथे मात्र फसले गेले आणि त्या अनुषंगाने मात्र पाहू शकाल केतन पाटील सुद्धा तीच चूक केली आणि झेलबादच्या स्वरूपात तो बाद झाला. नवीन फलंदाज नितीन आलाय 5व्या क्रमांकावरती. 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. पाहू शकाल या ठिकाणी नितीनचे आपल्याला हावभाव पाहायला मिळत आहेत. अगदी क्लोज पिक्चर प्रिन्स मूवीच्या माध्यमातून हे सर्व चित्र या स्पर्धेचं चित्रीकरण केलं जात आहे. किंग ऑफ टेलिकास्ट रवी गुलवी, प्रथमेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आणि पाहू शकाल एसए स्पोर्ट ब्रँडचे पुरस्कर्ते ज्यांचा आज वाढदिवस आहे.
प्रथम त्यांना आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया आणि सोप्पाची तिसऱ्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान आपण व्हायचं आहे. फटका हवेत केलाय, लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक विकेट चाललाय, परंतु चेंडू लॉंग ऑन बाउंड्री वरती कॅरी झालाय का पाहायचं आहे. झेल जरूर पकडलाय, पूर्णपणे आपल्या शरीरावरती संतुलन आहे, बॉडी बॅलन्स आहे आणि पाहू शकाल फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद झालाय. या स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट झेल पकडण्याचा आज विक्रम नोंदवलाय क्षेत्ररक्षक विकेटच्या माध्यमातून. स्वतःवरती विश्वास त्याचा होता, पूर्णपणे एका हाताने तो झेल पकडला आणि विकेट सांगितलं माझा हात जगन्नाथ आहे. एका हाताने तो झेल त्याने कलेक्ट केला आणि पाहू शकाल एसीए ब्रँड स्पोर्ट शॉपचे प्रोप्रायटर ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. वेलकम वेलकम सोपाजी तिसकर साहेब आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण एसीएस ब्रँडेड ब्रँड देणार आहोत. तुमचं आम्ही आभार व्यक्त करतोय. सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचं मोलाचं योगदान आम्हाला मिळत असतो. ओ बॅटची कळा आणि टार्गेट. ओ माय गॉड, करे कोई और भरे कोई. फलंदाज ऋतूने स्ट्रोक केला, बॅटची कडा लागली, झेल ड्रॉप झाला निलेशच्या माध्यमातून, परंतु फलंदाज करण पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन पाहू शकाल निराश पावलानं माघारी परततोय. खूप मोठी विकेट्स, शार्क मासा नव्हे तर देव मासा गलाला लागलाय या ठिकाणी चौदरबाडा संघाच्या. दुसऱ्या सामन्यामध्ये पाहिलं तर योगेशचं येणं कुठेतरी लक फॅक्टर मी तर म्हणेन, कारण सुरुवात त्यांनी मात्र फ्लाइंग स्टार्ट करून दिली आणि इथे मात्र पाहू शकाल 34 धावांचा पाठला करत असताना मात्र विकेट्स मात्र या ठिकाणी गारच झाले. पुन्हा पाहू शकाल या ठिकाणी हा झेल जरूर पकडलाय, परंतु क्राऊड आहे की नाही, बॅटची कडा होती आणि शॉट दरम्यान मात्र योगेशने कोणत्या प्रकारे चूक केली नाहीये. असं वाटतं की आज सर्व खेळाडूंना संधी मिळते की काय 3 षटकांच्या खेळामध्ये इतर संघाला, कारण दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ असताना पाहू शकाल या ठिकाणी विकेट हॅट्रिक. आय थिंक 4 चेंडू मध्ये 4 गडी जरूर बाद झाले, परंतु टीम हॅट्रिक या पीर ओव्हर हॅट्रिक आपण म्हणू शकतो. 4 गडी या ओव्हर मध्ये बाद झाले. जबरदस्त स्पेल गोलंदाज हरिकेतचा आपण विचार केला तर. खराब परफॉर्मन्स, कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता साहिलच्या बॅट मधून. अगदी गोड सुरुवात झाली होती, परंतु तदनंतर जबरदस्त कमबॅक गोलंदाज अजयने केला आणि तदनंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून हरिकेतने आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. नवीन फलंदाज निखिल आलाय 8व्या क्रमांकावरती. चाबुक शॉट, ओ माय गॉड, चेंडू चालला मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पुष्पा नाम से निखिल सांगतो झुकेगा नाही साला, काही होऊ द्या या सामन्यामध्ये, परंतु मी इथे प्रयत्न करणार आणि या पुष्पा 2 सारखा मी आज हिट होणार यासाठी तो मात्र त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि काय पहिल्या चेंडूवरती जबरदस्त स्ट्रोक पाहिला आपण, ज्या फडक्याची अत्यंत आवश्यकता होती ती होती इताडी संघाला. आणि पाहू शकाल की 8व्या क्रमांकावरती निखिल आलाय, परंतु हा स्ट्रोक पाहिला तर आपण म्हणू शकतो की प्रॉपर बॅटर आहे. इथे मात्र लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली चुकीची आहे. दडपण पाहायला मिळतोय. ज्या हरिकेत पहिल्या 4 चेंडूवरती 4 गडी बाद केले होते त्या हरिकेतवरती आता प्रेशर पाहायला मिळतोय. आणि गोलंदाज किती मोठा असू द्या, जर त्याच्या विरोधात एखादा मोठा फटका आला तर मात्र त्याची लाईन चुकीची पाहायला मिळत असताना तेच कार्य आज आपल्याला हरिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 16 आणि आता मात्र विजयासाठी अजूनही 18 धाबींची आवश्यकता. 7 चेंडू शिल्लक आणि 18 धाबींची आवश्यकता. हा चेंडू फार निर्णायक, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा लागली. चेंडू पावशेल बॅकवर्ड शॉट पॉईंटला चाललाय. योगेश आहे त्या ठिकाणी सज्ज, शेवटच्या चेंडूवरती आली 1 धाव.
आणि आता मात्र अर्धा टप्पा जर पाहिला तर इटाळी संघाने 2 षटकामध्ये पूर्ण केला आणि अर्धा टप्पा आता मात्र एका षटकामध्ये पूर्ण करायचा आहे. म्हणजे 17 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला इथे जोडायचे आहेत. आणि पाहू शकाल ऑन स्क्रीन ज्यांचा वाटचा आहे मित्रांनो क्रिकेटचे शॉकिंग. आणि खरोखर म्हणावंसं वाटते की आज शाम तक येसे का बल्ला करेगा हल्ला, त्यात काही शंका नाहीये. कारण सोपाटी तिसऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी आम्हाला येसे ब्रँडेड बॅट दिली आलेले आहे. नक्कीच त्यांचं मी आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतोय सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं. हा चेहरा पाहू शकाल तुम्ही, हा चेहरा कधी विसरू शकणार नाहीये. चेहऱ्यावरती गोड स्माईल आणि आज त्यांचा जन्मदिन. आणि संजय स्पोर्ट सावध संघ त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या निमित्तानं एखादा गिफ्ट या स्पर्धेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतील का. कारण टॉप 3 मध्ये त्या संघाने प्रवेश केलाय. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 17 धाबींची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्जित रोशन ज्यांनी या मॉर्निंग सेशन मध्ये कमालीची गोलंदाजी केली. फुलटॉस चेंडू आहे, पाहू शकाल मिस्टामिंग 17 चेंडू खाली जजमेंट करतोय. तिथे मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला आणि ज्या फलंदाजाने मात्र विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या तो फलंदाज निखिल आता मात्र बाद होऊन माघारी चालले. आपण जर विकेट जर पाहिले तर 4 या आकड्यावरती 2 फलंदाज बाद झाले होते. 9 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झाले आणि आणखीन 17 वरती आपल्याला 6वा धक्का पाहायला आपल्याला आय थिंक 7 फलंदाज इथे बाद झालेले आहेत. निखिल सुद्धा आता मात्र बाद झाला 17च्या आकड्यावरती. ऋतून आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. कुठेतरी आता मात्र लक्ष भरपूर दूर जाताना आपण पाहतोय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. कुठल्याही क्षणाला मात्र या ठिकाणी कुठल्या संघ कमबॅक करू शकतो. कारण 5 चेंडू अजून शिल्लक आहेत. 17 धाबींची आवश्यकता मध्ये 3 चांगले स्ट्रोक तुम्हाला इथे खेळावे लागतील. परंतु आता मात्र आपल्याला टेलेंडर पाहायला मिळत आहेत की त्यांना कधीही फलंदाजी मिळाली नाही या 17 मध्ये. ते फलंदाज आता मात्र आपल्याला ऑन फील्ड वरती पाहायला मिळत आहेत. परंतु एखादा विक्रम आपल्या नावावरती प्रस्थापित करतील का. चांगला चेंडू फिंगर रोल केला, चेंडू पाहू शकाल पडल्यानंतर पूर्णपणे टर्न होतोय. जसा एखादा सरडा किंवा एखादा साप वलंग घेतोय त्या अनुषंगाने मात्र रोशनचे चेंडू आता मात्र टर्न घेत आहेत. डॉट चेंडू आलाय आणि चेंडू मात्र शिल्लक 4 शिल्लक आहेत आणि आता मात्र 17ची आवश्यकता. चला मकरंद स्पोर्ट मुठवल संघ आपल्याला विनंती करतो की लगेच आपण नाणेफेकीसाठी पाहुण्याच्या शुभ असते आपण लगेच नाणेफेकी संपन्न करू. चालू सामन्यात विनर संघ तुमच्या विरोधात खेळणार आहे आणि या स्पर्धेतील तिसरा क्वार्टर फायनल सामना असेल. 4 चेंडू 17 धावा. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जणू काय खेळपट्टीवरती आता फलंदाज आहे की नाही हा प्रश्न पडलाय. गोलंदाज चेंडू टाकतोय आणि अस्थिरक्षक निलेश जाधव तो चेंडू कॅरी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण जर विचार केला तर अशाच प्रकारची गोलंदाजी रोशन हाताळली होती. फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट सुद्धा प्राप्त केला होता. बॅटची आतली कडा लागली, चेंडू चालला अगदी अलॉंग द गारपेट. 1 धाव तिथे मात्र पूर्ण झाली आणि आता मात्र 3 चेंडूंना मात्र या ठिकाणी पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आणि आता 16 धाब्यांची आवश्यकता. जोपर्यंत करण पाटील खेळपट्टीवरती होता आणि पहा दुर्दैवाने तो रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. तिथून मात्र या सामन्याला कलाटणी मिळाली आणि सोदरबाडा संघाने या सामन्यामध्ये कमबॅक केला आणि अखेर 15 धावेने मात्र सामना जिंकेल का असा मात्र प्रश्न पडलाय. कारण अजून एक चेंडू शिल्लक आहे. चला स्पीडअप करूया आपण कारण अजूनही 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. 1 पाऊल दूर विजयापासून चौदरबाडा संघ. कारण एका चेंडूमध्ये 16ची आवश्यकता आणि आतापर्यंत रोशननं फक्त 1 धाव खर्च केली. कमालीचा षटक, जो षटक करणनं आता पहिल्या इनिंग मध्ये त्याचीच पुनरावृत्ती मात्र या दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा पाहायला मिळाली आणि ते कार्य रोशन केलं. इथे मात्र पहा इनिंग कटर चेंडू होता, पडल्यानंतर आतमध्ये टर्न झाला आणि अखेर हा सामना जिंकला नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरबाडा संघाने. सो अभिनंदन, वेल प्लेट अँड हार्ड लक. जय हनुमान इताडे. चला या नाणेफेकीसाठी मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचा संघनायक आणि नक्षत्र चौदरबाडा संघाचा संघनायक. चला या नक्षत्र चौदरबाडाचा संघनायक आपण प्रथमतः नाणेफेकी संपन्न करू आणि मी सोपांची तिसकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. विकी या फास्ट.
हा सामना सुद्धा प्रत्येकी 3 षटकांचा आहे दोन्ही संघटनांच्या माहितीसाठी आणि या सोपनजी तिसकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. छापा असा कॉल आलेला आहे. काटा टॉस जिंकलाय मुठवल संघानं. पाहुण्यांचा आभार आणि विशाल आपल्याकडे वेल कमी आहे फक्त निर्णय. तर दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. जो सामना आपण नुकताच संपन्न केला त्या सामन्यातील आपण सामनावीर पुरस्कार देणार आहोत. ज्यांनी फ्लाइंग स्टार्ट करून दिली आणि पाहू शकाल 17 धावांची जबरदस्त केली साकारली मिस्टर योगेश कोहली ठरला या सामन्यातील सामनावीर पुरस्कार. योगेश या आपण त्वरित या कारण पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करणार आहोत. आणि जी नुकतीच नाणेफेकी आपण संपन्न केली त्या नाणेफेकीमध्ये मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि चौधरपाडा संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे. इट्स ओव्हर टू यू समीर ठाकरे. थँक्यू. पाहू शकाल तत्पुरते आपण काही सर्वांना आहे ते सर्वांनी इथे संपर्क करू. योगेश आलेले आहेत. योगेशला आपण सामनावर पुरस्कार देणार आहोत. मी सोपाजी तिसकर यांच्या शुभ हस्ते आपण जी सुंदर आकर्षक ट्रॉफी आहे ती आपण प्रथमतः वितरित करूया. आणि जयरामजी भुईर जे मनसेचे शाखा अध्यक्ष आहेत त्याच्या शुभ हस्ते आपण कोल्ड ड्रिंक्स देत आहोत शीतपेय. सुंदर कामगिरी या योगेश कोहलीकडून पाहायला मिळाली आणि भरपूर दिवसानंतर त्याच्या चेहऱ्यावरती आज स्माइल पाहायला मिळते कारण आउट ऑफ फॉर्म होता परंतु चांगली इनिंग या महत्वाच्या सामन्यामध्ये आपण पाहिली. तर आपण इथे सन्मान संपन्न करतो. पाहू शकाल मित्रांनो आज पूर्ण भारतामध्ये एसीची बॅट आपल्याला अनेक खेळाडूंच्या हातामध्ये पाहायला मिळत आहे कारण त्याचे ब्रँड पाहू शकाल त्याचे पुरस्कर्ते आणि स्पोर्टचे ऑनर मिस्टर सोपाजी तिसकर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण हा शुभ